तर बघा हे आपण या टाईपचे पाहिले होते याच्या अगोदरच्या पार्टमध्ये, म्हणजे थोड्या वेळाच्या पहिले रे. तर या एक्झरसाइजमधले तुम्हाला सोडवायचे आहेत म्हटलं, पण जसा हा आता चौथा आहे, थोडासा भारी दिसून राहिला, तर तो मी सांगून देतो म्हणलं. कसं आहे, तुम्हाला बी जास्त त्रास नको बा, आहे का नाही. आणि समोरचा घ्यायचा आहे ना आपल्याला, तर हा मी सांगून देतो, बाकीचे मग तुम्ही कराल ना. हो म्हणा, जोरात हो म्हणा. आवाज नाही आला. जेवल्या का? जेवल्या का रे? बे तर नाही म्हणाल तर का जेवण करायला नेणार आहो का तुम्हाला? जेवल्या तर जेवलो म्हणा, नाही तर असे म्हणून राहिला जसं काय तुम्हाला आता जेवण करायला नेणार आहो मी. मला काही दया माया थोडी आहे तुमची. नाही जेवल्या तर मरा तिकडं. विट्या असा नाही म्हणून राहिला, नाही बापा जसं काही त्याला आता नेणार आहो जेवण करावलं मी. हो बडबड कर तू, तुला आता विचारतो, इकडे बरं. चल सांग आता का करू इथं? प्लस आहे का मायनस आहे? (3x - y) इज इक्वल टू -1/, या 2 आहे ना. हां चलो लक्ष दो आता. याला सोडवायचं आहे आपल्याला बरोबर या प्रश्नाला. तर काय करू शकतो आपण? तर 3x + y आणि 3x - y याच्या ठिकाणी काय करू शकतो? रिप्लेस करू शकतो. तर मग इथं नाव द्यायचं याला 1 आणि याला नाव द्यायचा. तर मग काय म्हणाल पहिले? रिप्लेस रिप्लेस 1 3x + y by m and 1/3x - y by इज इक्वल टू नाही बाय n. तर नवीन इक्वेशन काय बनला असता बघा इकडे? m प्लस इज इक्वल टू बनला असता. हां याला नाव द्या आणि इकडे 1/2, अरे नाही 1m/2 कारण हा 2 आहे ना, हा एवढ्याच्या का बनला m, तर त्याच्या खाली हा 2 राहील ना, हो की नाही? हो ना, पक्का ना. m/2 मायनस n इज इक्वल टू -1/, याला नाव द्या बरोबर. आता काय करू शकता? या 2 ला हटवायचं आहे डिवाइड मधून. डिवाइड का मल्टिप्लाय? डिवाइड का मल्टिप्लाय? तर मग लिहायचं इथं मल्टिप्लाइंग इक्वेशन 4/2. तर हा खालचा 2 हटून जाईल, हा बाबूजी जसाचा. अरे बरोबर, याला नाव द्या 3च, पण हा का होऊन जाईल 2च्या मल्टिप्लाय 2 कटला m, 2 कटला n, आणि याला पण 2च्या मल्टिप्लाय होईल तर -1/. अरे हो, तर याला नाव द्या 5. आता काय करू शकता सांगा? हा प्लस n, हा मायनस n, काय होईल? ॲडिंग होईल. हां ॲडिंग 3 and 5, 3 and 5, 4 नाही. हां m + n इज इक्वल टू 3/4, m - n इज इक्वल टू -1/. ॲडिंग झाली तर हा कटला m + m. आता इकडे बघा फ्रॅक्शन आहे, तर असं मांडायचं याला प्लस प्लस मायनस प्लस मायनस. जमलं? हां इकडे 2m
दोघांचा छेद कसा आहे, समान आहे. तर 3 मायनस तर 2m इज इक्वल टू 2 बाय आणि हा बी इकडे जाईल तर यमची व्हॅल्यू बेग बेदुने आणि हा 2 इकडे जाईल तर 2 दुने 4 होईल. तर 1 बाय कोणाची व्हॅल्यू आली, पण हा उत्तर आहे का नाही. आता कोणाची व्हॅल्यू काढाल, पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3 किंवा 4 कुठे टाकता, 3 मध्ये टाकू, इन इक्वेशन 3. तर 1/4 यमच्या ठिकाणी काय आला, प्लस इज इक्वल टू 3 बाय त्या बाजूला जाईल तर दोघांचा छेद समान आहे तर 4 लिहिलो. अरे डिनॉमिनेटर सेम आहे ना, आणि 3 मायनस 1 म्हणजेच 2/4 म्हणजेच 1/, भेटली. पण हा आन्सर आहे का नाही, हा आन्सर बट लिहायचे इथं. बट m इज इक्वल टू का होता आपला, होता, आणि n इज इक्वल टू, बरोबर. आता व्हॅल्यू पुटअप करा, m ची व्हॅल्यू 1 बाय हा तिकडे होईल 3x प्लस इज इक्वल टू 4 1 जा, हा इक्वेशन बनला कितवा नंबर, 6. हा 5 होता ना, हां. आणि हा यांची व्हॅल्यू किती होती, 1/, तर 3x मायनस y इज इक्वल टू 2. हा इक्वेशन बनला कोणता, इथपर्यंत समजला. अरे इथपर्यंत कळला का, हां. मग आता काय कराल, हे दोन इक्वेशन आहेत, एक्स वायच्या व्हॅल्यू भेटल्या का, जाणी उभी हो, सांग काय करू शकतो, ॲडिंग सबट्रॅक्टिंग का करू शकतो, ॲडिंग. का बरं, वेगळे, जो पद सारखा आहे, इथं 3x बी सारखा आहे, तुम्ही सबट्रॅक्टिंग बी केल्या असं तरी आली असती. पण चमकवू का, कशी कशी पडली ते रुमाल. इथं 3x पण सारखा आहे, त्यांच्या समोरचा चिन्ह कसं आहे, सारखा, तर तुम्ही सबट्रॅक्टिंग पण कराल तरी चालेल, 3x कटला असता. पण आता कोण आपल्याला काटायचं कोणाला आहे, y. सिंपल काम आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. तर काय करतो, ॲडिंग 6 and 7. तर 3x प्लस y इज इक्वल टू 4, 3x मायनस y इज इक्वल टू, ॲडिंग केला तर हा कटला बेटा, शून्य झाला, 3x हां, आणि 6. तर 6x ची व्हॅल्यू 6 म्हणजे x इज इक्वल टू 6/6 म्हणजे x इज इक्वल टू, इथपर्यंत समजला, ओके. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 1 इन, याच इक्वेशन कोणपैकी 6-7 पैकी एक, इन इक्वेशन 6 मांडू. तर 3 into 1 प्लस y इज इक्वल टू 3 आहे का, तर 4 मायनस 3, तर y इज इक्वल टू, भेटला सोल्युशन. तर x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ द, समजलं की नाही समजलं. हा एवढा लंबा आहे, येईल तर किती मार्कासाठी, 4, काही 10 मार्कासाठी नाही माझ्या, 3-4 साठी येईल जास्तीत जास्त. पण समजना जरुरी आहे, प्रॅक्टिस जरुरी आहे. कळलं, अरे कळलं का, वाढू समोर. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे वर्ड प्रॉब्लेम, है ना, अप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस
त्याचा वापर आपण वर्ड प्रॉब्लेमसाठी कसं करू शकतो, सॉल्व करण्यासाठी, जे वर्ड प्रॉब्लेम आहेत त्यांना सॉल्व करण्यासाठी कसं करू शकतो. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्यायचं, ज्या दोन गोष्टी आपल्याला काढायला होतील त्यांना डायरेक्ट काय करून टाकायचं, एक्स आणि वाय पुट करून टाकायचं. समजा लेट ॲज्युम करून टाकायच्या. जे बी दोन गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील त्या, या फाइंड करा म्हणेल की नाही आपल्याला, या बी प्रश्नामध्ये फाइंड करा म्हणेल फलानी व्हॅल्यू फलानी व्हॅल्यू, त्यांना एक्स आणि एकाला वाय. बस बघा आता, जसा आता हा आहे, हा एक प्रॉब्लेम आहे तुमच्या. या प्रॉब्लेमवरूनच सांगतो की कसं आपल्याला सॉल्व करता येईल. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय म्हणते बघा प्रश्न, द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40. हां, त्यानंतर तुम्हाला अजून काय माहीत पाहिजे, तर थोडेसे मॅथ्सचे कन्सेप्ट माहीत पाहिजेत. प्रॉफिट म्हणजे काय होते, लॉस म्हणजे काय होते, सी पी म्हणजे काय होते, एम आर पी म्हणजे काय होते, स्पीड डिस्टन्स टाईमचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्यानंतर अजून आपल्याला काय माहीत पाहिजे, एरिया वगैरेचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत, व्हॉल्यूम वगैरेचे फॉर्म्युले माहीत, म्हणजे जे बाकी चॅप्टरचे कन्सेप्ट इथं आपण वापरू शकतो. त्यांची मांडणी करण्या एकदाची मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये मांडणी जमली वर्ड प्रॉब्लेमची, तर सोडवणं काय आहे, सोडवणं तर शिकल्यास तुम्ही. अरे शिकल्या की नाही. बघा काय म्हणते, द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. आता पेरिमीटर म्हणजे काय होते ते तुम्हाला समजल्या पाहिजे. मग काय होते पेरिमीटर म्हणजे, कोण सांगेल. हां सांग बेटा, पेरिमीटर म्हणजे सर्व साईडची बेरीज, म्हणजे एखाद्या फिगरच्या आउटर बाउंड्रीची टोटल सम म्हणजे काय आहे पेरिमीटर. तर रेक्टँगलच्या पेरिमीटर काय आहे म्हणते, काय असते रेक्टँगलच्या पेरिमीटर, पी इज इक्वल टू ट्वाईस एल प्लस, बरोबर. आणि हा किती दिलेला आहे आपल्याला, 40, बरोबर. ओके, लक्ष द्या आता. हां, हा आपल्याला माहीत आहे. देन लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन द डबल ऑफ इट्स ब्रीथ बाय 2. काय म्हणते की जे लेंथ आहे रेक्टँगलची, हा असा रेक्टँगल आहे की नाही आपल्याकडे, या रेक्टँगलची जे लेंथ आहे, लेंथ म्हणजे लांबी, आणि हे ब्रीथ. ओके, आमने सामनेच्या बाजू सारख्या असतात. हां, तर लेंथ काय दिलेली आहे, लेंथ काय दिलेली आहे, लेंथ पुढे गेला, द लेंथ ऑफ रेक्टँगल इज म्हणजे काय करायचं, इक्वल टू, इज म्हणजे हां मोर दॅन डबल ऑफ इट्स ब्रीथ, मोर दॅन डबल, डबल म्हणजे डबल ऑफ इट्स ब्रीथ म्हणजे ब्रीथच्या डबल, आणि त्याच्यापेक्षा मोर आहे म्हणते, मोर म्हणजे जास्त आहे, किती ना, बाय 2, बाय लेंथ इज 2 मोर दॅन डबल ऑफ इट्स ब्रीथ, असं पण म्हणू शकते 2 मोर, तर डायरेक्ट आला असता 2 + 2b, पण आपल्याला बाय 2 म्हटलं, मोर दॅन डबल ऑफ इट्स ब्रीथ बाय 2, तर दोन्ही जास्त. हा थोडासा समजून घ्यायला लागेल आपल्याला. एवढं समजलं बस. काय म्हणते, फाइंड द लेंथ अँड ब्रीथ. बस काय करून टाकायच्या, लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू बी एक्स अँड ब्रीथ बी वाय. हा पहिले लिहून टाकायचा की लेंथ काय झाली बाबाजी एक्स आणि ब्रीथ काय झाली. आता जे कंडिशन त्यानं सांगितली होती प्रश्नानुसार, त्या प्रश्नानुसार मांडणी करा तुम्ही आता. तर हा काय दिसून राहिला बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार काय झाला की 40 इक्वल टू 2, आणि यल म्हणजे काय आहे आपल्या जवळ, आणि बी म्हणजे काय आहे. बनला इक्वेशन बघा, हा इकडे गेला 40/2 म्हणजे एक्स प्लस वाय, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हा एक इक्वेशन बनला की नाही बनला. मग दुसरा इक्वेशन काय म्हणते बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, हां सेकंड कंडिशन काय, यल म्हणजे
एक्स. एनर्जी तुमची बी डाऊन झाली का बे? मी सकाळपासून शिकवून राहिलो आणि तुम्ही कोमिजलेवानी बोलून राहिल्या. एल म्हणजे हां इक्वल टू 2. बी म्हणजे प्लस, याला इकडे घेऊन या. हा दुसरा इक्वेशन बनला की नाही बनला? अरे बनला की नाही बनला? बनला. दोन इक्वेशन बनले. आता या दोन इक्वेशनला सॉल्व नाही करू शकत का तुम्ही? या दोन इक्वेशनमध्ये कोण सारखा आहे बघा? एक्स सारखा आहे. त्याच्या समोरचे चिन्ह पण कसे आहेत? तर काय होईल? ॲडिंग की सबट्रॅक्टिंग? तर मग लिहायचं इथं सबट्रॅक्टिंग कोण कोणून? 1 फ्रॉम 2. तर 2 वाला वरत लिहा आणि 1 वाला खाली लिहा. मायनस कराल तर चिन्ह काय होतील? हा मायनस, हा मायनस ना हा कटला. मायनस मायनस प्लस होऊन मोठ्या संख्येच्या इकडे प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या 20 मधून 2 गेले 18 झाले. तर मायनस मायनस कटला. वायची व्हॅल्यू भेटली. मग पहिल्या इक्वेशन किंवा दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवा. पुट y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन कशामध्ये ठेवाल? 1. तर काय झालं असता? x प्लस 6 इज इक्वल टू, तर एक्सची व्हॅल्यू 20 मायनस 6 म्हणजेच किती? जमलं. पण एवढ्यानं चालेल का? नाही. वर्ड प्रॉब्लेम आहे तर आपल्याला फायनल सोल्युशन लिहायला लागल. अरे फायनल सोल्युशन लिहायला लागल. हेन्स या फिर म्हणून लेंथ ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू इज 6 किती आली? 14 आणि ब्रीथ किती आली? हे या प्रकारे. कुठे गेला बे? हां आता त्यांनी बघा, त्यांनी डिटर्मिनंट मेथडनं सोडवलेलं आहे. तुम्ही कोणत्या पण मेथडनं सोडवू. वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही कोणती पण मेथड वापरू. गोष्ट लक्षात आली का? असं नाही का त्यांनी डिटर्मिनंटनं सोडवलं तर तुम्ही पण डिटर्मिनंटनं सोडवाल म्हणून. हे आलं बघा, उत्तर सेम आलं. अरे आलं का? कधी कधी आपल्याला अशा प्रकारचा पण प्रश्न येऊ शकते. आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली राहील हे असं आणि म्हणेल की बा काय करायचं आहे तुम्हाला, याची व्हॅल्यू काढायची आहे. कुठे गेला बे? बघा सेकंड प्रश्न बघा. सेल सेल साले साले नव्हे काय तो गोमासे काय? हां नाही तर साले 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 ओनली फॉर 2 days. साले साले ओनली फॉर 2 days. तसं नाही. हां SELL सेल म्हणजे विकणे आणि SALE सेल म्हणजे तो वाला सेल जिथं सगळे लोक घ्यायला जातात सस्त्या किमतीमध्ये. 5 रुपयाची वाटी, 5 रुपयाच्या 5 रुपये 10 रुपयेवाला सेल राहते ना. हां राहते ना. तो पाहिना मरकटलमचा. सेल ओनली फॉर 2 days. आय हॅव सम ॲनालॉग रिस्ट वॉचेस. ॲनालॉग म्हणजे काट्यावाल्या, डिजिटल म्हणजे आकड्यावाल्या. तुमच्याजवळ कोणत्या आहेत? हे असा ॲनालॉग दिसल्या का? काट्यावाल्या आहेत तुमच्याजवळ? गाडाला नको कोणाला काटे. अँड सम डिजिटल वॉचेस. काही डिजिटल पण आहेत म्हणते. आय एम गोइंग टू सेल देम ॲट अ डिस्काउंट. एक जे आहे पहिल्या दिवशीच्या सेल का राहील म्हणते ॲनालॉग वॉचवर काही डिस्काउंटवर विकत आहो म्हणते. सॉरी पण तो डिस्काउंट नाही सांगितलेला आपल्याला. पहिल्या दिवशी किती विकल्या ते सांगत आहे. पहिल्या दिवशी किती विकल्या म्हणते बघा.
सेल ऑफ फर्स्ट डे. फर्स्ट डेच्या ॲनालॉग वॉच किती गेल्या 11 आणि डिजिटल वॉच किती गेल्या 6. आणि टोटल किंमत म्हणजे टोटल अमाऊंट त्यानं किती कमाई केली त्या दिवशी. आणि इकडे दुसऱ्या दिवशी ॲनालॉग वॉच किती गेल्या, डिजिटल वॉच किती विकल्या आणि टोटल कमाई किती केली. आता बघा आखरी काय म्हणते, फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच ऑफ ईच टाईप. दोन्ही टाईप, ते दोन टाईप आहेत आपल्याजवळ, ॲनालॉगवाली आणि त्याची सेलिंग प्राइस काढायची आहे. तुम्ही काय म्हटलं, जे काढायचं राहते त्याला काय करून टाकायचं गपकन एक्स न. दोन गोष्टी आहेत नाही तर, एक आहे ॲनालॉग वॉच आणि एक आहे. अरे बरोबर बे, काय झालं बे बे. लक्ष द्या. तर काय काढायचं होतं आपल्याला, सेलिंग प्राइस आहे ना. तर इथलाच चोरा लागते बरं, दुसरा इथलाच चोरा लागते. लेट कोडून चोराल तिथूनच. सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस ऑफ दोन्ही टाईपचे म्हणते, ऑफ रिस्ट वॉच ऑफ ईच टाईप. तर एक होती ॲनालॉग आणि एक होती. तर ॲनालॉग नाव लिहा. दे लेट सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग रिस्ट वॉच काय पकडाल बी एक्स अँड डिजिटल रिस्ट वॉच बी वाय. इथपर्यंत झाला का, बस झालं. आता दोन कंडिशन कोणत्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला ओळखता आलं पाहिजे. इथं कंडिशन कोणत्या दिलेल्या आहेत बघा, दोन, एक फर्स्ट डेचा सेल आणि एक. बरोबर, लक्ष द्या. आता हे काय दिलेले आहेत, नंबर ऑफ वॉचेस. आता एका वॉचची सपोज मी म्हटलं 500 रुपये असते, तर 11 वॉचचे किती झाले असते 5500. अरे हो की नाही. आणि एक डिजिटल वॉच असते सपोज 200 रुपयाची किंवा 500 रुपयाची, 400 रुपयाची. तर 2400 रुपये ते, आणि ते किती झाले होते आपले 5500. यांची बेरीज किती आली असती 7900 आली असती जवळजवळ. तर हे इथं आपल्याला दिलेली आहे. पण हे नव्हे, कारण किंमत आपल्याला दिलेली आहे का, पण किंमत आपण पकडला किती आणि. बरोबर. तर पहिल्या दिवशी ऑन फर्स्ट डे हा टोटल अमाऊंट दिलेला आहे त्या दिवशीची कमाई. झोपा नको. हां, त्या दिवशीची कमाई दिलेली आहे 4300. बरोबर. तर बघा ॲनालॉग वॉच 11 गेल्या आणि एकाची किंमत किती आहे एक्स. तर इंटू एक्स म्हणजे ॲनालॉग वरून किती कमाई झाली ते भेटली आपल्याला 11x प्लस डिजिटलवाल्या किती गेल्या 6y. तर डिजिटल वॉचमुळे जे कमाई झाली ते झाली असती 6y. आणि यांची टोटल बेरीज किती दिलेली आहे. हा बनला पहिला इक्वेशन. तसाच ऑन सेकंड डे काय आहे 22x प्लस 5y इज इक्वल टू 2. झालं. सॉल्व झाला तुमचा. आता सॉल्व नाही करू शकत का तुम्ही. अरे आता करू शकत नाही का सॉल्व. सारखं आहे का काही. तर या इक्वेशनला मी कितीच्या मल्टिप्लाय करतो 2. तर इथं लिहायचं काय लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 2. तर नवीन इक्वेशन काय झालं असता 22x प्लस साईनने 12y 660 8600. याला नाव दिलं आपण काय. आणि चौथा कोणता आहे दुसरा कोणता आहे 7300 हा दुसरा. बरोबर. तर आता काय करू 2 आणि 3च्या चिन्ह बघा त्यांच्या समोरचे सारखे आहेत. तर काय कराल तर सबट्रॅक्टिंग 3
फ्रॉम नाही 2 फ्रॉम नाही 3 फ्रॉम 2. तसं चालते मागे पुढे, पण असं करा. तर 3ला मायनस करायचं आहे 2मधून, तर 2 वाला वर तर लिहा बेटा. याला 7330. हट, मोठावाला तोच होता काय ना. हां, 8600. मायनस जेव्हा करू तर चिन्ह काय होतील? हा प्लस आहे तर प्लस आहे तर प्लस आहे तर हा कटला प्लस मायनस. मोठ्या संख्येच्या चिन्ह वाय बरोबर. हां, इकडे प्लस मायनस मायनस. 0मधून 0, 6मधून 3, 6मधून 3, 8मधून 7. मोठ्या संख्येच्या मायनस मायनस. y इज इक्वल टू 1330/7 1 7 9 आणि हा 0. म्हणजे y ची किंमत किती आली? 160. नाही 7 9 63 ना, तर 190. अरे 9चा भाग गेला ना. काटपीट येते ना. नाही येत असेल तर घरी जा. येते ना. हां, होच म्हणा लागल. आता 10वीत थोडी शिकवणार आहो काटपीट. 5व्या वर्गात यावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला. याला वायची किंमत भेटली, मग ते कुठंतरी पुट करा. कुठं करता? 2मध्ये करता की 1मध्ये करता? 1मध्ये करून पुट y इज इक्वल टू 190 इन इक्वेशन 1. अरे बरोबर. हां, लक्ष द्या. 11x प्लस 6 इंटू 190 इज इक्वल टू 4330. 19 सक 102 नाही 104 14. पक्का मला फाडे नाहीत बाबा. 19 पंचे 95. तर त्याच्यामध्ये 19 मिळवा अजून होतेत ना 114. मला नाही येतं. तर 114 आणि हा चालेल 430. आणि हा किती आहे? 11. त्या बाजूला जाईल तर अरे मायनस होईल. 4330 मायनस 114. करा बरं. 13तून 4 गेले, 2तून 1 गेला आणि 4तून 1 गेला. अरे बरोबर. तर x इज इक्वल टू 31 वजाबाकी केलो ना मी ना बरोबर. 90/11. 11 दुने 22. 9 राहिले. 11 9 99. तर x ची किंमत किती आली? समजलं कसं काढायचं? समजलं की नाही समजलं? तर या प्रकारे काय करावं लागतात? वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व करावं. अजून ते 2 नमुना प्रश्नातले आहेत सॉल्ड एक्झाम्पल. तर तुम्ही ट्राय करून पाहाल एक्झरसाइजमधले. जमले तर जमले, नाही तर उद्या अजून घेऊ. ठीक आहे. आता डाऊन झाली माझी एनर्जी.